हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आमच्या मामींकडून, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरहून. तर चला मग मंडळी, आजचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आता छान मस्त आम्ही स्वयंपाक वगैरे करणार आणि आज आहे आम्हाला पाहुणचार, आंब्याचा रस, वरण भात भाजी पोळी जे काही येते. तर चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज होता आम्हाला पाहुणचार. तर छान आज पाहुणचारामध्ये आमच्याकडे ना आंबे आले की आंब्याचा रसच असतो आणि सगळ्यांच्या आवडीचा असतो, तो महिनाभरच खायला मिळतो, त्यामुळे आंब्याचा रसच असतो. तर छान मस्त आंब्याचा रस, पाटोळीची भाजी, कुरुडी, पापड, पुन्हा मठ्ठा, भात, पोळी, भजे, एवढं सगळं छान असं जेवण करायला होतं आणि आम्ही सगळेजण बसलेलो होतो, मावशी वगैरे सगळेच. तर जेवण वगैरे केलं छानपैकी आणि मग थोडासा आराम केला. तू तिथेच बस, तू तिथेच बस. गुळाचा गणपती. समर्थ, आजी काय म्हणते? आजीला सांग आजीला. असं आला शुभम काका, आला शुभम काका. अरे जाऊनच काय येते आता शुभम काका येते. समर्थ, आता शुभम काका येते. कोण झोपी? झोप पटकन, सोप्यावर झोपून जा तिथे. झोप. हां, व्हेरी गुड. दरवाजा लावून दे, मी झोपतो म्हणते. हाय गाईज कर सगळ्यांना. हाय गाईज कर. हाय गाईज. इकडे हाय गाईज कर ना. हाय गाईज. गाडीत म्हणशील का? आ इथे ये ऐकून येतं. इथे 3 1 2 असं 1 2 3 1 2 3. इथे का म्हटलं तू? का म्हटलं खाली बस. खाली बस. हां, का म्हणलं? नाही रे काका का म्हणलं तू? काका कारभारी बम काका आला असं. हो, तो जेवण आता. चला तिकडे. चला. तर मी आत्ता आलो गाडीचं काम करून माझ्यावाल्या. आता मी जेवण करतो. वाटभर पटकन जेवायला. शानू जेवण करते का तू? ये समूला घेऊन ये. वाडा आमचा समर्थ जेवण करते आता माझ्यासोबत. है ना समर्थ? तू जेवण करते? बसा. अहो, समर्थने मला खूप मारलं. अहो, समर्थने मला खूप मारलं. हो समू, मला मारलं ना तू मला. आज याला मारा. अहो, याला मारा. आता जेवण करून पहिले ताकद येते थोडीशी. तुला मार पाहिजे ना आता? कोण? मी पागल आहे? मी बोलणार नाही तुझ्यासोबत. तू का त्याला बाळाच्या कड घेते का? आता मी समर्थसोबत बोलणार नाही.
मी नाही बोलत तुझ्यासोबत. मी नाही बोलत तुझ्यासोबत. तर आदल्या दिवशी काय झालं होतं ना, समर्थचे काका झोपून होता आणि समर्थ त्यांच्या कानावर जाऊन अशी इतक्या जोरात उडी मारली. मग त्यांना असं वाटलं कोण आहे कोण नाही. झोपीच्या ह्याच्यातनं समर्थला अशी चटकन बसली ना मस्त पायावर. तर समर्थ मग नाही का कालपासून त्यांना भीतच होता की म्हणजे काकाचं नाव सांगितलं की त्यांना भीत होता. म्हणून मग आज ना त्याला खूप असं जास्त प्रेम मिळालं. जेवढ्या जोरात त्याला एक मस्त असं चपकन बसलं तेवढाच असं त्याचा लाड केला त्याच्या काकाने त्याचा. कारण की तो खूप भीत होता त्यांना. थोडा वेळ झालं आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्या काकाने त्याचा लाड वगैरे केला, जवळ घेतलं आणि मग सगळं व्यवस्थित झालं. तर काय झालं ना, सकाळीच आज हे गेले. आमच्या स्कॉर्पिओचं थोडं काम करायचं होतं. यवतमाळमध्ये गाडीचं काम करतात. तर गाडीचं थोडं काम वगैरे करून घेतलं आणि त्यासोबत आमचं इकडलं पाऊण पण सुद्धा होऊन गेलं. आणि मग हे आले दुपारी, उशिराच आले, बराच वेळानंतर आले. आमचं जेवण वगैरे झालं होतं, आम्ही आराम करत होतो. तर त्यावेळेस आले ते. मग त्यांना जेवण करायला देऊन दिलं. आमचा समर्थसुद्धा जेवलेला नव्हता आणि शानूसुद्धा व्यवस्थित जेवली नव्हती. मुलांचं कसं थोडंफार खातात आणि मग त्यांना पुन्हा भूक लागून जाते. तर मग त्याच्या काकांनी दोघांनाही घेऊन बसले आणि जेवण केलं. मग मी त्याला व्यवस्थितपणे चारून दिलं आणि त्याची मम्मी काही आलेली नव्हती कारण त्यांचं सध्याच आता ऑपरेशन झालेलं होतं. त्यामुळे मी राहूच दे, आता सध्या काही येत नाही. तर समर्थला घेऊन आलो होतो आपण, कारण की दोघांना सांभाळणं मग कठीण झालं असतं, कारण आई पण इकडे आलेल्या होत्या ना त्यामुळे. तर छान मस्त आम्ही आमचे 2 दिवस जे आहे त्या व्यवस्थित आम्ही मस्त घालवली इकडे मामाकडे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो, जेवण वगैरे झाला, आराम केला आणि संध्याकाळी आता वापस जायचं. मग थोडासं कसं मावशींची तर भेट इकडे होऊनच गेली. पण मग आम्ही म्हटलं चला, आता मी बरेच दिवस झाले गेलेली नव्हती मावशींकडे, तर मी म्हटलं चला आपण जाऊन येऊया सगळेच जण. मग आम्ही तिथे गेलो, छान मस्त शरबत वगैरे पिलो आणि आता तिकडे तुम्हाला गेल्यावर दाखवते की तिकडे छान मस्त असे लटालट आंबे होते. तर तुम्ही बघा समोर. आणि इकडलं वातावरण ना सायंकाळच्या वेळी इतकं छान झालेलं होतं, इतकं मस्त वाटत होतं ना. बघू शकता तुम्ही, सगळं असं ऑरेंज दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं. तर मस्त रील्स वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर तयारी केली आणि मावशीकडे जायची. चलायचं घरी वापस, चलायचं का? मस्त समर्थनी गाणं म्हणलं आणि त्याच्या आजीने भांग घाई गडबडीत. तुझा भांग कसा केला? तर चला मग मंडळी, आता चाललेलो आम्ही मावशीकडे आणि मग जाऊ घरी. झाली आमची इथून निरोप घ्यायची वेळ. आणि इकडे याचं गाणं चालू आहे. येतो मग मामी. चालत नाही चाललो ना आम्ही. म्हणजे ड्युटी आहे. नाही, जेवण घेऊन कशाला करून जा लागतं. तुमची याची आवळा कॅन्डी खाऊन जातो लागेल तुम्ही. हां, करून ठेवीन ना. आवळे पाठवून दे जा, करून ठेवून दे. आता कुठं आवळे? चला मग मामी. येतो मग. हो चला. याच कशाला लागते, आता आम्ही निघतो आहे की नाही. आवडा कॅन्डी घेतो जेवण. चालू सँडल घाल ना. आजी आहे, नातू आहे. चला मग मंडळी, आता आम्ही मावशीच्या घराकडे गेलो आणि आता मामी म्हणते की वापस या म्हणून. बघू आता. बॅग तर आम्ही टाकून दिलेलं आहे गाडीमध्ये. चल मग, कशाला रडत आहे बरं तू? ये ग शानू. सानू राहू दे ना, कुठेही काड्या करायच्या ना. बाली चालली. माझ्या सासूबाईचं माहेरचं नाव आहे बाली. बाली.
नाही आम्हाला माहिती आहे ना ते सगळ्यांची बाली आहे म्हणून. चला चला हे चाबी देऊ. समोरचं इथं बसून राहत होतो लहानपणी. हो का? म्हणजे तुमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या का? असं लहानपणी मी बसून राहत होतो इथं. हो का? आता कसं वाटत आहे तुम्हाला बसून? आता कसं वाटत? आता का लहानपण आठवत आहे? तू इथे बसत होती का? हो मॅम येतो मग. बाय बाय. वाव आंबे आंबे सांबे आंबे सांबे मस्त आंबे लागलेले आहे मंडळी. पाऊस सुरू झाला. इकडे आल्याबरोबर पाऊस सुरू झाला. किती आंबे लागले. हा पिकले पण आहे मस्त झाडालाच. वा वा वा. समू आंबा दिसला? आंबा दिसला समू तुला? समू आंबा दिसला का? वर बघ वर बघ आंबा. हे आंबा हे इकडे इकडे बघ ना. मावशीकडे जशी एंट्री केली मी तशी आमचे बाबा आम्हाला इथे दिसले. आम्ही म्हणत होतो की बाबा कुठे गेले एवढ्या वेळचे. मग मी त्यांच्यासमोरच मोबाईल घेऊन किती वेळपर्यंत थांबली. आणि ना मावशीने छान सरबत वगैरे केलं होतं. निंबू सरबत वगैरे केलं होतं. आम्ही ते वगैरे घेतलं आणि बराच वेळ गप्पा गोष्टी करत बसलो आणि मग निघालो आम्ही गावी जायचं म्हणून आमचं असं ठरलं. पण वेळेवर मग आम्ही आमच्या मामीनी आमचा प्लॅन कॅन्सल केला. त्यांनी मग दुसराच काही प्लॅन बनवला आम्ही. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर नेक्स्ट ब्लॉगसुद्धा नक्कीच बघा. बाय बाय. बाय करून दे. तेच तर गाडी मी रात्री नेण्यालायकीच नव्हती. लाईट टाकल्याबरोबर आता कुठे घेऊन जाता येते. शेवटी तुम्ही आम्हाला बोलूनच घेतलं का? हुशार आहे. हा हुशार आहे तू जास्त. नाही तर का? कसं आहे आम्ही चाललो होतो. बोलवलं आम्हाला डबल. आई चला लवकर. आई पटकन चला. आई पटकन चला.